तर चला, आज आता आम्ही सकाळी सकाळी दोघंजण कुठे निघालेलो आहोत. उठलो, चहा पाणी केलं, आंघोळ केली आणि लगेच निघालो. आता खैरनार सर असे कपडे घालतात, कारण काय आहे, इकडे डास वगैरे खूप चावतात, मग असा लांब शर्ट घालावाच लागतो. एरवी इतर वेळेस तुम्ही त्यांना वेगळंच बघत असाल, तर सगळे टूल्स वगैरे घेतले, कारण हा पाईप पण जोडायचा होता आणि पॅक पण करायचा होता विहिरीजवळचा. विहिरीचं बांधकाम छान झालेलं आहे. तुम्ही आमची खोदलेली विहीर पण बघितली होती आणि आता बांधकाम झालेलं आहे. आमचा गौरू शेड बघा कसा पळतो पुढे. तर चला, आता विहिरीजवळ जाऊया. आणि कारण ना आम्हाला ना आज ह्या विहिरीच्या आजूबाजूचं बुजवायचं होतं, कारण खूप दगडी झालेली होती. सगळं तर नाही बुजवलं जाणार, पण शेतातले दगडं उचलणं जास्त महत्त्वाचं होतं. पण त्याआधी ना हा मोटरचा पाईप आणि दोर व्यवस्थित बांधायचा होता. खरं जेव्हा पण यायचे ना तेव्हा त्यांचा पाय सटकायचा. आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना, मग घरी आलो, ते काम केलं, नंतर उसळ करली आणि काकडी घालून आज उसळ केलेली होती. मस्त अशी हेल्दी कुकरमध्ये लावून दिली. आणि नंतर मला मस्त धिरडे पण बनवायचे होते. आणि धिरडे बघा, मी आज ना ढेमस्याचे धिरडे बनवलेले आहेत. 2 ढेमसे टाकले, थोडंसं कोथिंबीर, अद्रक, लसूण मिरचीचा ठेचा आणि टोमॅटो टाकला. तर इथे मागच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडनं ताक सांगितलं गेलं होतं, पण ना इडलीचं पीठ होतं बरं काही, आणि त्यात अर्धी वाटी बेसन घातलं आणि पीठ तयार करून ठेवलं. इकडे उसळ पण तयार झाली. छान असे मस्त धिरडे करून घेतले. आमच्या लहानपणी ना आजी आमची गोष्ट सांगायची की असं ना एक गया म्हणे सासरवाडीले माणूस म्हणे, आणि त्याला ना धिरडा काय आत म्हणे. मग तो घरून आणि त्यानं बायकोला सांगा, ते कर तून मायन काय होतं ते कर, असा मारच म्हणे तो. पाटले म्हणे, पाटपटी सुजाड जास. आणि मग ती म्हातारी म्हणते, माय व का रे कितली पाटतीने कशी धिरडांगर करी टाकी म्हणे. मग तो म्हण, हायच तर तिला करायला सांग राहील तू म्हणे. मग मी पण त्या धिरडा काय आत बरं का आज. अशी एक गोष्ट मारबीर काही करू नका कोणी. तर फॉलो मात्र करा, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.